Hello friends, as you know in the last session we have started with isometric projection and last lecture we have finished with how to construct the isometric scale. तर मित्रो पुन्हा एकदा जस्ट एक 2 मिनिटांमध्ये मागच्या लेक्चर मधली रिव्हिजन आपण करूया की आपल्या लक्षात आलंय की कोणतं आयसोमेट्रिक ड्रॉइंग जे आपण प्रिपेअर करतो ते प्रामुख्याने आपण दोन पद्धतीने काढतो. एक आहे आयसोमेट्रिक व्ह्यू इथं पहा आणि दुसरा आहे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. तर मित्र आयसोमेट्रिक व्ह्यू साठी काय नॅचरल स्केलचा वापर होतो आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन साठी आयसोमेट्रिक स्केलचा वापर होतो. आणि आयसोमेट्रिक स्केल कसं कन्स्ट्रक्ट करायचं तर ब्लॅक बोर्ड वरती मी सांगितलेलं आहे आणि इथेही तुम्हाला जस्टिफाय केलेलं आहे. परत एकदा फक्त रिवाइज करतो मित्र. इथं स्टार्टिंग पॉइंट ए किंवा ओ आपण म्हणतो ओरिजिन. एक लाईन 30 डिग्रीची असते ती आयसोमेट्रिक स्केलची असते आणि 45 डिग्रीची जी लाईन असते ती ऍक्च्युअल लेंथ म्हणजे नॅचरल स्केलची असते. नॅचरल स्केलची 45 डिग्रीची लाईन आहे त्याच्यावर 1-1 सेंटीमीटर वरती पॉइंट्स आपण घ्यायचे आहेत मित्र. आपल्याला ड्रॉइंग मध्ये जे मॅक्सिमम स्केल असेल तिथपर्यंत आपण याचे भाग घेऊ शकतो. असा अर्थ घेऊ नका की इथं 4च भाग करायचे आहेत, 5च भाग करायचे आहेत, 6 भाग करायचे. समजा ऑब्जेक्टची लेंथ माझी जास्त आहे, सगळ्यात लांबी रुंदी आणि उंची पैकी लेंथच माझी जास्त आहे आणि ती समजा 120 मिलीमीटर म्हणजे 12 सेंटीमीटर जर असेल तर मित्र मला इथून इकडं सी जो माझा पॉइंट आहे तो 12व्या सेंटीमीटर वरच्या पॉइंट वरती येतो. त्यामुळे टेक इट ग्रँटेड मॅक्सिमम डायमेन्शन इनटू द फिगर शोधायचं आणि तेवढे आपल्याला लेंथ या नॅचरल स्केल वरती प्रिपेअर करायचं. आणि ह्या प्रत्येक मग 1-1 सेंटीमीटरच्या भागातून आपण काय करायचं आहे लंब टाकायचा. कशावर लंब टाकायचा तर AB हा बेस आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल रेफरन्स असं म्हटलेलं आहे. या हॉरिझॉन्टल रेफरन्स वरती ह्या रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स मधून आपण खाली प्रोजेक्टर टाकायचे आहे आणि हे प्रोजेक्टर इथे येऊन मिळाले 30 डिग्रीच्या लाईन वरती. जसं बघा या A पासून ही 1 नंबर जी आहे ही नॅचरल लेंथ आहे आणि A पासून 1 डॅश जर म्हटला तर ही आयसोमेट्रिक लेंथ आहे. तर अशा पद्धतीनं या 30 डिग्रीच्या लाईन वरती आपल्याला त्याच्या आयसोमेट्रिक लेंथ काय होतात मिळवता येतात. हे आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागतं. याला 2 मार्क असतात परीक्षेमध्ये स्केल कन्स्ट्रक्शन साठी जर प्रॉब्लेम आयसोमेट्रिक प्रोजेक्शन वरती असेल तर. नेक्स्ट आता हा प्रकार जो इथं दाखवलेला आहे हा मी तुमच्या हातात क्यूब घेतला होता. तुम्हाला आठवतंय का बघा मागच्या लेक्चरला. आणि हा क्यूब मी जर असा ठेवला मित्र तर मला याचा टॉप सरफेस दिसणार नाही. म्हणून या पुढच्या कॉर्नर वरती मी त्याला उचलला म्हणजे 30 डिग्रीने मिळवलं उचललेला आहे. आणि म्हणून हे जे ऍक्सिस आहेत त्याचे x y आणि z म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस हे कायम आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये आपण 30 डिग्री वरती उचलून धरतो. आणि ह्याचाच उचललेला जो भाग आहे तोच मित्र तुम्हाला इथे क्यूबच्या स्वरूपात दिसतोय. हा टॉप फेस आहे क्यूबचा बघा आणि ही एक प्लेन आहे आणि ही एक प्लेन आहे. आता तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये GF आणि GH म्हणजे हा जो मी उचललेला कोपरा होता बोट जिथे लावले तो G होता आणि हा जो इकडचा आहे G पासून इकडचा हा GF आहे. सो दिस इज माय G अँड दिस इज F. आणि या G पासूनचा इकडचा जो पॉइंट आहे बरोबर आहे की नाही हा G हा F आणि हा जो पॉइंट आहे इकडचा तो पॉइंट म्हणजे मित्र हो H आहे. याच्यानंतर हा GC आहे हा काय आहे GC आहे. हा CD आहे सॉरी CB आहे आणि हा CD आहे आणि इकडे A आहे. तर अशा पद्धतीने मित्र हा क्यूब जेव्हा मी उचलतो तेव्हाच तुम्हाला त्याचा 3D काय होतो विजिबल होतो. तर त्याचा इथे इमॅजिनेशन सगळं इथं करून तुम्हाला दाखवलेलं आहे. आता इथं फरक सांगितलाय आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये. व्ह्यू हा कायम ऍक्च्युअल स्केलला काढतात. प्रोजेक्शन साठी आपल्याला आयसोमेट्रिक स्केल कन्स्ट्रक्ट करावं लागतं. When lines are drawn parallel to isometric axis the true lengths are laid out. कुठले आयसोमेट्रिक ऍक्सिस आहेत मित्र हा हाईटचा ऍक्सिस आहे GC y ऍक्सिस म्हणतो आपण त्याला. जर हा फ्रंट व्ह्यू पकडला म्हणजे हा फ्रंट व्ह्यू मध्ये हा दिसतोय असं म्हटलं तर हा लेंथचा ऍक्सिस झाला. दिस इज लेंथ आणि हा काय झाला आपला विड्थचा ऍक्सिस झाला GF. आता बघा कुठल्याही पोझिशन मध्ये ऑब्झर्वर इथून बघत असेल तर हा लेंथचा ऍक्सिस होतो x ऍक्सिस. y मात्र आहे तिथेच राहतो बदलत नाही आणि हा z होतो. दुसरी पॉसिबिलिटी काय की ऑब्झर्वर तिथनं उठून इकडनं आणि इकडनं बघायला लागला तर इकडनं बघायला लागला तर GF त्याचा फ्रंट व्ह्यूचा ऍक्सिस झाला. समजते का बघा हा मात्र आहे असाच राहिला GC y ऍक्सिस आणि हा मात्र GH काय झाला विड्थचा ऍक्सिस झाला. तर ते डिपेंड्स असतं लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे का राईट हँड साइड व्ह्यू आहे फिगर मध्ये त्याच्यावरती ही प्लेन फ्रंट व्ह्यूची पकडायची का ही पकडायची हे डिपेंडंट असतं. विषय एवढा लक्षात घ्या मित्र हे 3 बेसिक म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत. आता तुम्ही GH हा जर लेंथ पकडला असाल तर तुम्ही CD ला ऑब्झर्व करा तर
बरोबर. किंवा तुम्ही AB ला ऑब्झर्व करा, AB इज पॅरलल टू CD अँड CD इज पॅरलल टू GH. म्हणजे बोलू शकतो AB इज पॅरलल टू GH. लेंथचे ऍक्सिस. आता विड्थच्या ऍक्सिसला तुम्ही आलात तर इकडे साइड व्ह्यू आला, इथे विड्थ आली, G to F विड्थ आली, म्हणजे हा Z ऍक्सिस झाला. हा Z ऍक्सिस मध्ये GF त्याला बघा CB पॅरलल आहे, CB पॅरलल आहे आणि CB ला पॅरलल AD आहे, म्हणजे AD इज पॅरलल टू GF. म्हणून काय म्हटलंय की ह्या ज्या सगळ्या लाईन्स आहेत त्या आयसोमेट्रिक ऍक्सिसला पॅरलल आहे. Y ऍक्सिस एक सांगायचं राहिला, GC ही हाईट आहे त्याची. या Y ऍक्सिसला ही HD पॅरलल आहे आणि या ऍक्सिसला ही BF काय पॅरलल आहे. मित्रो बघा सगळ्या लाईन्स या त्या तिन्ही आयसोमेट्रिक ऍक्सिसला पॅरलल आहेत, बरोबर आहेत की. आणि ह्या लाईन्स ज्या आहेत ह्या जर आपण आयसोमेट्रिक व्ह्यू काढत असू तर ह्या ऍक्च्युअल लेंथने काढायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की GH ही तिची लांबी आहे, लांबी समजा 120 मिलीमीटर 12 सेंटीमीटर असेल तर GC मी 12च काढायचे, लक्षात घ्या. आणि समजा विड्थ 60 असेल तर GF मी 60च काढायचे आणि हाईट 100 असेल तर GC मी 100च काढायचं. आणि तिथून पुढे त्याला पॅरलल लाईन्स म्हणजे GC 100 असेल तर BF पण 100 येणार आणि HD पण 100 येणार. हा 120 असेल GH तर CD 120 येणार, AB पण 120 येणार. आणि हा 60 असेल GF तर CB पण 60 येणार आणि AD पण 60 येणार. म्हणून आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये द ट्रू लेंथ्स आर लेड ऑफ आणि आयसोमेट्रिक स्केल मध्ये द लेंथ्स आर फोरशॉर्टन्ड बाय 0.82 टाइम्स द ऍक्च्युअल लेंथ. मी सांगितलं 0.81 समथिंग किंवा 0.82 असते, उदाहरण आपण घेतलं होतं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मित्र हो आपल्याला काय करता येते, स्केल कन्स्ट्रक्ट करून त्याच्या लेंथ रिड्यूस करता. आता इथं प्रपोर्शन तुम्हाला मॅथमॅटिकली दिले 0.82 म्हणजे तुम्ही 0.8 ने त्या लेंथला गुणायचं आणि डायरेक्ट तेवढी लांबी काढायची नाही मित्र. ग्राफिकली कन्स्ट्रक्ट करायचं स्केल कंप्लीट आणि त्याच्यावर उचलून लेंथ टाकायची आहे. मग काय उपयोग आहे आपण ड्रॉइंग शिकायला. आपण ड्रॉइंग काढत असताना ग्राफिकली मेथड सगळ्या यूज करतो. त्यामुळे तुम्ही म्हणाल सर ट्रू लेंथ 100 मिलीमीटर लांबीची असेल तर काय करायची गरज आहे, स्केल कन्स्ट्रक्ट त्याला गुणिले 0.82 केलं म्हणजे 82 मिलीमीटर झालं आणि मी डायरेक्ट 82 मिलीमीटरची रेषा काढतो का, चालत नाही मित्र. स्केल कन्स्ट्रक्ट करायचं, स्केल मध्ये 100 मिलीमीटर नॅचरल लेंथ काढायची, त्याच्यावरनं आयसोमेट्रिक लेंथ त्याची फाइंड आउट करायची, ते डिस्टन्स उचलायचं डिवायडर मध्ये आणि ते त्या ऍक्सिस वर ट्रान्सफर करायचं. म्हणून लक्षात ठेवा मित्रो, डायरेक्टली कन्वर्जन आयसोमेट्रिक लेंथ मध्ये मॅथमॅटिकली नॉट ग्रँटेड इन आयसोमेट्रिक ड्रॉइंग. ओके, आपल्याला ग्राफिकलीच काढावं लागेल. मी सांगेन ते कसं कन्स्ट्रक्ट करायचं, तो पार्ट आपण येणाऱ्या सेशन मध्ये बघूया. नेक्स्ट आता मग याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर ऑब्जेक्टिव्ह असा आहे, शो द लेंथ विड्थ अँड हाईट ऑफ ऑब्जेक्ट इन अ सिंगल व्ह्यू. तुम्हाला एका व्ह्यू मध्ये त्याची लांबी, रुंदी, उंची हे मात्र काय म्हणजे सगळं दिसलं पाहिजे. आणि तिसरं, create a three-dimensional effect of an object by means of isometric line. एखादा ऑब्जेक्ट हा 3D मध्ये कसा व्हिज्युअलाइज होतो आणि तो कसा दिसतो हे काढण्याचं स्किल आपल्याला हा टॉपिक शिकल्यानंतर ऍट द एंड ऑफ दिस सेशन तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह इज नाउ क्लिअर की दिलेल्या ऑर्थोग्राफिक व्ह्यूज वरनं मला 3D ड्रॉइंग काढता आलं पाहिजे. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ आयसोमेट्रिक ड्रॉइंग. ओके, नेक्स्ट. आता ह्याला मेथड्स बघा, दोन मेथड आहे. कसं काढायचं मग, तर पहिली मेथड आहे बॉक्स मेथड आणि दुसरी आहे कोऑर्डिनेट और ऑफसेट मेथड्स. बरोबर. आता बॉक्स मेथड मध्ये काय म्हटलंय बघा, द आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स ऑफ प्रिझम्स, स्क्वेअर्स अँड सिलेंडर्स आर जनरली ड्रॉन बाय बॉक्स मेथड. सरळ आहे, ज्याचे रेक्टँग्युलर सरफेसेस आहेत, ज्याचे कर्व्ड सरफेसेस आहेत त्याला आपण बॉक्स मेथड अप्लाय करू शकतो. पण जो पिरॅमिड सारखा शेप आहे, पिरॅमिड सारखा, तो बेसला वेगळा आहे, वरती वेगळा आहे. समजतंय का बघा फरक काय आहे. तर त्या केस मध्ये मात्र मला काय करावं लागेल, कोऑर्डिनेट किंवा ऑफसेट मेथड वापरावं. द आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स ऑफ पिरॅमिड्स अँड कोन्स आर जनरली ड्रॉन बाय कोऑर्डिनेट और ऑफसेट मेथड. म्हणजे ज्याचा टॉप फेस आणि बॉटम फेस वेगळा वेगळा आहे त्याला आपल्याला कोऑर्डिनेट मेथड वापरावी लागेल किंवा ऑफसेट मेथड वापरावी. आणि फॉर एक्झाम्पल प्रिझम आणि सिलेंडर मध्ये टॉप पण बॉटम पण एकसारखा असतो, त्याला बॉक्स मेथडनं आपल्याला काय करता येतं, आयसोमेट्रिक ड्रॉइंग त्याचं प्रिपेअर करतात. तर मित्र दोन्ही पद्धती आपल्याला वापरात आणाव्या लागणार आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्याचे व्ह्यूज काढणार आहोत. आता काय आहे बघा, सुरुवातीला डायरेक्ट आपण 3D ऑब्जेक्ट, एखादा मशीन कॉम्पोनंट किंवा एखादा मशीनचा पार्ट आपण 3D मध्ये किंवा एखादं ब्रॅकेट आपण 3D मध्ये कन्वर्ट करणार नाही.
कारण आपण तुमच्या लक्षात येते का बघा की टॉपिक आपले सुरू झालेले आहेत सेक्शन 2 मध्ये ते प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स पासून आणि सॉलिड सुद्धा 3D जॉमेट्री सॉलिड सुद्धा कुठलाही घ्या प्रिझम घ्या पिरामिड घ्या कोन घ्या सिलेंडर घ्या क्यूब घ्या ही 3 डायमेन्शनल जॉमेट्री त्यामुळे आपण बघूया पहिल्यांदा 3D मध्ये सॉलिड्स कशा पद्धतीने काढायचे आणि मग आपण ऍक्च्युअली रिअल कंपोनेंट कडे जायला काय हरकत नाही नेक्स्ट आता बघा आयसोमेट्रिक प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स मध्ये आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया की रेक्टँगल नावाची जर प्लेन असेल रेक्टँग्युलर प्लेन असेल तर ती कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काय करायचे काढायचे बरोबर आहे आता बघा तुम्हाला दिलेला जो रेक्टँगल आहे मित्र तर तो रेक्टँगल जो आहे तो ABCD आहे रेक्टँगल म्हणजे त्याला दोन बाजू असतात एक शॉर्टेस्ट साइड 30 मिलीमीटर आहे आणि एक लॉंगेस्ट साइड जी आहे ती 50 मिलीमीटर काय आहे 50 मिलीमीटर आता याला ही प्लेन फिगर आहे ही प्लेन आहे बरं का इट इज नॉट सॉलिड प्लेन मधनं आपण सॉलिड कडे जाऊ बरोबर आहे की आता ही प्लेन फिगर आहे ही प्लेन फिगर रेक्टँगलची बरोबर आहे की आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये कशी दिसेल आपल्याला तर त्या पद्धतीने आपण त्याला काय करायचंय काढायचं आता बरोबर आहे का तुमच्या लक्षात आलं का हा रेक्टँग्युलर प्लेन जो आहे हा रेक्टँग्युलर प्लेन आपण 3D मध्ये इमॅजिन करत असताना 3D मध्ये x ऍक्सिस y ऍक्सिस आणि z ऍक्सिस असे त्याचे 3 ऍक्सिस असतात मित्र बघा मी परत एकदा सांगतो तुम्हाला असा विषय आहे सो दिस इज युअर y ऍक्सिस आणि हा जर फ्रंट व्ह्यू असेल मित्र तर दिस इज युअर x ऍक्सिस इथं मी फ्रंट व्ह्यू असं मार्क करतो x डायरेक्शन आहे आणि हा जो असेल तर मग तो काय होतो z ऑब्झर्वर इथं असेल तर तो असा विषय असतो आता आपल्याला ही जी रेक्टँग्युलर प्लेन आहे या तिन्ही ऍक्सिस मध्ये काढण्यासाठी तिन्ही ऍक्सिस ची सोल्युशन्स तुम्हाला इथं अशी दिलेली आहेत बरोबर आहे आता जर ही लेंथचा ऍक्सिस जर मी पकडला तर तुमच्या लक्षात येते का बघा मित्र हीच जॉमेट्री मी एका क्यूब मध्ये बसवू शकतो कशी बसवू शकतो बघा दिस इज y दिस इज x and this is z बघा आता y म्हणजे हाईट मला काहीतरी माहिती असणार इथं मार्क करणार x म्हणजे लेंथ काहीतरी माहिती असणार इथं मार्क करणार z म्हणजे विड्थ आहे इथं मार्क करणार बघा आता पॅरलल लाईन्स कशा काढायच्या हे म्हणताय तुम्ही ना हे किती डिग्रीला काढायचं आहे तर आपल्याला लक्षात आले मगाशी ड्रॉइंग मध्ये 30 डिग्रीला काढायचं इथं सुद्धा हे किती डिग्रीला आहे x ऍक्सिस आणि z ऍक्सिस कितीवर काढलेत आपण 30 डिग्रीला आता इथं तुमच्या लक्षात येतं काय बघा या x मधनं वर जायचं केवढं वर जेवढा हा O आहे O पासून y आहे तेवढ्याच लेंथवर इथं वर जायचं मग इथं मला एक प्लेन मिळते बघा तुमच्या लक्षात आलं काय बघा दिस हाईट इज y इज इक्वल टू दिस हा किती आहे विड्थला बरोबर आहे की तेवढाच याला पॅरलल लाईन काढायची याला समांतर रेषा काढायची हे एवढं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इथं टाकायचं याला जोडायचं तर तुमच्या लक्षात आलं काय बघा तर मित्र ही एक प्लेन मिळाली मला ही एक प्लेन मिळाली आता इथं कसं होतंय बघा यालाच पॅरलल या पॉइंट मधनं इथं मिळणार तुम्हाला बरोबर आणि या लाईनला पॅरलल या पॉइंट मधनं तुम्हाला इथं मिळणार आता तुमच्या लक्षात येते का बघा मित्र ही एक प्लेन मला पूर्ण तयार झाली बरोबर आहे दुसऱ्या कलर मध्ये मी सांगतो तुम्हाला ही एक इथं मला तयार झाली 2 नंबरची आणि तिसऱ्या कलर मध्ये तुम्हाला मी सांगतो तर ही मला प्लेन तयार झाली तुमच्या लक्षात आलं का बघा बॉक्स तयार झाला का बॉक्स मेथड मध्ये बॉक्स तयार झाला का झाला बॉक्स तयार झाला आता तुम्ही म्हणू शकता इथं ती फ्रंट व्ह्यू झाली प्लेन दिस इज द फ्रंट व्ह्यू दिस इज द टॉप व्ह्यू अँड दिस इज द साइड व्ह्यू दिस इज द साइड आता मला जे शिकायचं आहे ते इथं ही माझी प्लेन घेऊन काढायचं ही माझी प्लेन घेऊन काढायचं आणि ही माझी प्लेन तर त्यासाठी हा कन्सेप्ट इमॅजिनेशन व्हायला पाहिजे म्हणून दिस इज म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस कन्सेप्ट आणि दिस इज द बॉक्स कन्सेप्ट ऍक्सिस वरनं बॉक्स कसा काढला मी तुम्हाला सांगितलं ना याला नाव देतो फार जर तुम्हाला लक्षात घ्या O2 ह्याला नाव देतो A याला नाव देतो B याला नाव देतो C याला नाव देतो D याला नाव देतो E हा कॉर्नर आहे बघा इथला खालचा E बरोबर आहे आणि मग याला देतो F आता तुम्ही लक्षात येते का बघा OC एवढीच EB आहे तेवढीच माझी FD आहे संपला हाईटचा विषय संपला पुढं OF माझी विड्थ आहे तर CD पण माझी विड्थ आहे आणि BE पण माझी विड्थ आहे ओके OA माझी लेंथ आहे CB माझी लेंथ आहे आणि DE माझी लेंथ आहे तर अशा पद्धतीनं आपण मित्र हो म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या कन्सेप्ट मधनं आपण त्याला बॉक्स मध्ये आणू आता तुम्ही म्हणत असाल सर मागच्या बाजूला का दिसत नाही दिसणार ना जसा एवढा OC आहे तसा E मधून खाली तुम्ही उतरला तर इथं तुम्हाला E to G हाईट मिळेल E to G म्हणजे O to G बरोबर
मग हा पण जाऊन इथं मिळेल त्याला, कारण FG इज इक्वल टू OA आणि मग G जॉईन ह्याला झाला तर GA इज इक्वल टू OA. आता तुमच्या लक्षात येते का बघा सगळा बॉक्स तयार झाला की नाही? 8 फेस आहेत का नाही बघा, 1 2 3 4 5 6 टोटल फेस किती आला? 4 बाजूचे 4, एकूण फेस 4 त्याला, वरचा खालचा आणि साइडचे 2 आणि तसेच त्याच्या एकमेकाच्या अपोजिटचे असे त्याला आपल्याला काय मिळतात? फेस मिळतात आणि हा कन्सेप्ट काय होतो? तयार होतो. तर हे आपल्याला बॉक्स मेथड मध्ये हे रेक्टँगल प्लेनचं फिगर कशा पद्धतीने काढायचं हे दाखवणारी स्लाइड आता आपण इथं काढू. तर मित्र लक्षात घ्या, या 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस मधून आपण बॉक्स मध्ये कशा पद्धतीने आता याच्यामध्ये जर मला हा रेक्टँगल काढायचा असेल, तर याची लांबी 30 आहे, याची 50 काय आहे? उंची. म्हणजे तुम्हाला गिवन ऑब्जेक्ट जो आहे तो 30 बाय 50 चा रेक्टँगल असा विषय. So this dimension is 30 and this dimension is height and that is how much equal to? That is equal to 50. जर मी लेंथ ऍक्सिस घेतला तर मी इथे याला हॉरिझॉन्टल लाईन काढणार अशी, बरोबर? ही प्लेन लाईन आहे, बरोबर? याला पहिल्यांदा नाव द्यायची, त्याला A दिला, याला B दिला, याला C दिला, D दिला. आता हा जो कॉर्नर आहे A, इथं मी पकडणार A. त्या A मधून सगळ्यात पहिले मी 30 डिग्रीला लाईन काढणार. A मध्ये मी 30 डिग्रीला लाईन काढणार, कारण आयसोमेट्रिक ऍक्सिस आपले 30 डिग्रीला असतात. आणि मग या 30 डिग्री लाईनवर AB लाईन तिकडनं उचलणार आहे, एवढीच बरं का. 30 मोजून काढले, हे मोजून काढायचं 30 मिलीमीटर आणि 50 मिलीमीटर. आता मी फक्त आयसोमेट्रिक व्ह्यू बद्दल बोलतोय, प्रोजेक्शन बद्दल बोलत नाहीये, लक्षात घ्या. मग A to B लाईन 30 कंपास मध्ये उचलणार, मोजणार नाही किती आहे, डायरेक्टली मोजून काढून उचलणार आणि इथं चाक मारणार, इथं पॉइंट B आला. आता A मधून परपेंडिक्युलर जाणार वरती या लाईनला, हॉरिझॉन्टलला, आणि A to D कंपास मध्ये घेणार, 50 मिलीमीटर हाईट कंपास मध्ये घेणार आणि या लाईन वरती मी इथं पॉइंट मारणार. दिस पॉइंट इज माय पॉइंट इज D, AD. आता AD ला BC पॅरलल आहे, त्यामुळं B मधनं AD ला पॅरलल काढणार, बरोबर आहे? आता बघा, जेवढी AD ची लेंथ आहे तेवढीच BC ची लेंथ आहे, ती मी इथं टाकणार. सो दिस माय पॉइंट इज C आणि मी C आणि D जॉईन करणार. मित्रांनो, सांगायची आवश्यकता नाही, AB ला करेक्ट CD पॅरलल आली, म्हणजे CD न सुद्धा इथं किती डिग्रीचा अँगल केलेला आहे? 30 डिग्रीचा अँगल केलेला आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण ह्याला टिल्ट केली तर आयसोमेट्रिक व्ह्यू जो आहे या रेक्टँग्युलर प्लेनचा तो असा दिसतो, बरोबर? या लेंथच्या डायरेक्शन. आता परत इकडे जायचं म्हटलं आपण, बरोबर आहे? इकडे जायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल. त्यासाठी पुन्हा परत A घेणार इथं हॉरिझॉन्टल पॉइंट वरती, दिस पॉइंट इज A. आणि आता इकडे 30 डिग्रीला लाईन काढणार मित्र, दिस इज 30 डिग्री लाईन. आणि या लाईनवर इकडे आता मी काय करणार, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट टाकणार आणि तो पॉइंट आहे D पॉइंट. सो दिस इज D. आता कसं आहे माहिती आहे का मित्र, ह्या A ला तुम्ही उचलला तर हा आला, तर हा D जो आहे हा D तुम्हाला टाकावा लागेल आणि हा D तुम्हाला उचलून इथे टाकायला. आता कसं होईल, ही D ची लेंथ वेगळी आहे, आपण ह्याला A ला उचलतो, बरोबर आहे की? तर या प्लेन मध्ये काढत असताना आपल्याला एवढाच विचार करायला पाहिजे की AD ची लेंथ आपण इथं काढू शकतो, त्या पद्धतीने आपण इकडे काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो आणि मग आपण काय करू शकतो, A पासून D वरती इथं पॉइंट काढू शकतो, बरोबर आहे? आता AD आणि हाईट ही सेमच राहणार आहे, तुमच्या लक्षात आलं का? फक्त एक्झाम्पल काय सांगितले तुम्हाला, या प्लेन मध्ये जर आपण गेलो, म्हणजे आपण जर इथं क्यूब काढला तर तुमच्या लक्षात येईल हा क्यूब आहे असा, बघा इथे. आता आपण जी प्लेन ही प्रेफर केलेली आहे ती ही प्लेन आहे. जर या प्लेन मध्ये जायचं असेल तर आपल्याला ही डेप्थ त्याची माहिती पाहिजे. काय पाहिजे? डेप्थ माहिती पाहिजे. ही जेवढी डेप्थ माहिती असते आपल्याला तेवढ्या डेप्थ वरती आपण D पॉइंट टाकतो. आता इथं लेंथ माहिती आहे, इथं हाईट माहिती आहे मित्रांनो, आपल्याला विड्थ म्हणजे त्याची डेप्थ माहिती नाही आहे. ती विड्थ किती आहे हे जर आपल्याला माहिती असतं तर आपण A to D ला गेलो असतो, B तून परत वर पॅरलल जायचं, A तून परत वर पॅरलल जायचं, एवढीच हाईट इथं टाकायची, ही ट्रान्सफर करायची हाईट इथं पॉइंट येतो आणि इथून इकडे जर काढलं तर या पद्धतीने तुम्हाला ABCD म्हणजे या प्लेन मध्ये मिळेल. म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघा मित्रांनो, इथं आपल्याला हा व्ह्यू मिळालेला आहे, हा एक, आणि इथं आपल्याला हा व्ह्यू मिळाला, असे दोन व्ह्यू याच्यामध्ये मिळाले. आणि यासाठी सुद्धा हा टॉप व्ह्यूचा प्लेन आहे, म्हणजे हा टॉप व्ह्यूचा प्लेन आहे. ही रेक्टँग्युलर प्लेन तुम्ही विचारात घेतली
तर इथं ए सेंटर कन्सिडर करायचा आणि दोन्हीकडे 30, इकडे 30, इकडे 30, कारण तुम्ही इथे ह्याला जर बघितलं इथं तर हा किती आहे 30 डिग्री आणि हा किती 30 डिग्री, हा फक्त फोकस करा तुम्ही आणि मग इथून एडी ची लेंथ टाकायची, इकडून एबी ची लेंथ टाकायची आणि याला कंप्लीट करायचं, तर आपल्याला ती फिगर त्याच्यामध्ये मिळते. ओके, तर अशा पद्धतीने रेक्टँग्युलर फिगर ही कन्वर्ट कशी होते आयसोमेट्रिक मध्ये, हा पार्ट आपण इथं बघितलेला आहे. बाकीच्या प्लेन फिगर्स नेक्स्ट सेशन मध्ये बघू. थँक्यू.